18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पीएमएलए कोर्टाने चांगलाच दणका दिलाय। मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं निरीक्षण पीएमएलए कोर्टाने नोंदवलेलं आहे आणि कोर्टाच्या या निरीक्षणामुळे राजकीय वादाला आता तोंड फुटलंय। पाहूयात। हसन मुश्रीफांना पीएमएलए कोर्टाचा दणका। मुश्रीफांकडून फसवणूक, कोर्टाचं निरीक्षण। कोर्टाने मुश्रीफांच्या सीएचा जामीन फेटाळला। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पीएमएलए कोर्टाने महेश गुरव यांचा जामीन फेटाळलाय। महेश गुरव हा मुश्रीफांचा कथित सीए म्हणून ओळखला जातो, तसंच तो कारखान्याचा ऑडिटर सुद्धा आहे। गुरवचा जामीन फेटाळताना कोर्टाने एक गंभीर निरीक्षण नोंदवलंय। हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी संगनमताने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, तसंच शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे फर्ममध्ये गुंतवल्याचं दिसतंय, असं निरीक्षण पीएमएलए कोर्टाने नोंदवलंय। पीएमएलए कोर्टाने महेश गुरव यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानं हा महेश गुरव यांना दणका नाही, तर हा हसन मुश्रीफ यांना दणका मानला जातोय। कारण याच प्रकरणामध्ये आबिद, साजिद आणि नावेद हसन मुश्रीफ यांची 3 मुलं, त्यांचाही अटकपूर्व जामीन अर्ज अर्थात सुनावणीवर सुनावणी सुरू आहे, त्याचाही निकाल अद्याप बाकी आहे। खरं तर हे काँग्रेस आघाडीच्या काळातलं प्रकरण आहे। 2011ला काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात कामगार मंत्री असताना हसन मुश्रीफांनी कोल्हापूरमध्ये सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना सुरू केला। त्यांनी शेतकऱ्यांकडून शेअर्सच्या नावाखाली प्रत्येकी 10,000 रुपये घेतले होते। तो पैसा मुश्रीफांनी वैयक्तिक फायद्याकरता वापरल्याचा ईडीचा आरोप आहे। आता पीएमएलए कोर्टाने नोंदवलेल्या निरीक्षणांमुळे विरोधकांनी मुश्रीफांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। या मंत्रिमंडळातून हसन मुश्रीफ यांना 1 मिनिट सुद्धा त्या पदावर सरकारला थोडी तरी इमानदारीची चाळ असेल, थोडी तरी प्रामाणिकपणाची आणि शेतकऱ्याच्या संदर्भात कणव असेल, तर शेतकऱ्याला फसवणाऱ्या हसन मुश्रीफ यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी। सत्ताधाऱ्यांनी कोर्टाच्या या निरीक्षणावर सावध प्रतिक्रिया घेतली आहे। त्यांची कारवाई कुठं मागितली कोणी? त्यांची कारवाई जे काही त्यांच्याकडे जे हलाय, त्याचं मला पूर्ण माहिती नाही हसन मुश्रीफाबद्दल काही, पण अजितदादांसोबत जे लोक आले आहेत त्यांनी एक तर मान्य केला की देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारत पुढे न्यायचा आहे। खरं तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी हसन मुश्रीफांची ईडीकडून यापूर्वीच चौकशी झालेली आहे, तसंच आयकर विभागानेही त्यांच्या निवासस्थानी छापेमारी केलेली होती। आता पीएमएलए कोर्टाच्या निरीक्षणामुळे आगामी कोर्टात मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचणं हा एकमेव अजेंडा इंडिया आघाडीचं असल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं। नवी मुंबईमध्ये काँग्रेसची कोकण विभागीय आढावा बैठक पार पडली आणि यावेळी ते बोलत होते। पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, यावर शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी झाली। शरद पवार आणि अजित पवार गटाकडून आयोगासमोर जोरदार युक्तिवाद करण्यात आला। अजित पवार गटाकडून बाजू मांडताना पक्षात लोकशाही नसल्याचा दावा करण्यात आला होता। तसंच शरद पवार हे आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवत असल्याचा युक्तिवाद देखील अजित पवार गटाकडून करण्यात आला। अजित पवार गटाच्या वकिलांनी केलेल्या त्या युक्तिवादावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार आक्षेप घेतला होता। मात्र आयोगाने त्यांचा आक्षेप फेटाळून लावला होता, पण आता त्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। शरद पवार गटानं अजित पवार गटावर टीकास्त्र डागलंय। कालपर्यंत जे विठ्ठल म्हणत होते, काल आमचे साहेब दैवत आहेत आम्हाला, आम्ही साहेबांच्या विषयात आमच्या मनात काहीच नाहीये असं म्हणणाऱ्यांना मी प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही असं कसं म्हणू शकलात की साहेब हुकुमशाह आहेत, साहेब लोकशाही न मानणारे आहेत? हे तुमचे वकील कसे काय म्हणू शकले? शरद पवारांविषयी अजित पवार गटानं निवडणूक आयोगासमोर केलेला दावा शरद पवार गटाच्या चांगलाच जिव्हारी लागलाय, कारण अजित पवार गटानं थेट शरद पवारांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केलाय। तर इकडे अजित पवार गटानं शरद पवारांनी निवडणूक आयोगासमोर सुनावणीला लावलेल्या हजेरीवर टीका केली आहे।
की मी काय कोर्ट कचेरी करणार नाही, पण आता कालपासून मी बघतोय आपण सगळे स्वतः पवार साहेबच तिकडे त्या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये गेले आणि बाहेर ते सांगतात ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता पक्षावरील वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. दोन्ही बाजूनं आपलाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा दावा करण्यात आलाय. शुक्रवारी निवडणूक आयोगासमोर दोन्ही बाजूनं दावे प्रतिदावे करण्यात आले. त्यामुळे आगामी काळात एकमेकांवरील शाब्दिक हल्ले वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर युक्तिवादावरून आता राजकीय वादळ सुरू झालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं कुणाच्या गटाला दिलासा मिळतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. पुढची बातमी पाहूयात. अजित पवार यांनी मोठ्या हट्टानं खरं तर पुण्याचं पालकमंत्रीपद पदरात पाडून घेतलं. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील हे आजही सहपालकमंत्री असल्याचं जाहीर करत जिल्हा नियोजनातील आपलं वर्चस्व हे कायम ठेवलंय. परिणामी पुण्याच्या राजकारणात दादा विरुद्ध दादा हा संघर्ष यापुढे देखील सुरूच राहणार असं दिसतंय. पाहूयात. अजित पवार सत्तेत सहभागी झाले त्याच वेळेला पुण्याचं पालकमंत्रीपद हे त्यांना द्यावं लागणार हे दिल्लीतच ठरलं होतं. पण चंद्रकांत पाटील यांनी तब्बल 2 महिने हे पद काही केल्यास सोडलंच नाही. अगदी काल परवापर्यंत पालकमंत्री खांदेपालटाची घोषणा झाल्यावर सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी वार्षिक आढावा बैठक घेतलीच. पण माध्यमांनी बाईट मागताच नम्रपणे हात जोडले. पण चंद्रकांत दादांचं पालकमंत्रीपद जाताच त्यांच्याच पक्षातील काही कोथरूड निवासी मंडळींनी मात्र त्यांच्या परत पाठवणीची लागलीच कुजबूज मोहीम देखील सुरू केली. परिणामी शहराध्यक्ष धीरज घाटे मैदानात उतरले. ही एक पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादीच्या अजितदादांना पालकमंत्री केलं. दादा हे कॅबिनेट मंत्री आहेत. पुण्याच्या विकासाच्या संदर्भात जेव्हा जेव्हा निर्णय होतील त्या निर्णय प्रक्रियेमध्ये दादा हे निश्चित असतील. अन्य जे मंत्री असतात पालकमंत्र्यांच्या सोबत हे सहपालकमंत्री असतात, असं घटनेमध्ये नियम आहे. भाजपच्या या सहपालकमंत्री पदाच्या स्टँडवर अजितदादा गटानं तुर्तास मौन बाळगणं पसंत केलंय. मात्र शरद पवार गटाच्या अंकुश काकडे यांनी सहपालकमंत्री पदाला काहीही अर्थ नसल्याचं सांगून भाजपची हवा काढली. सहपालकमंत्रीपद असू शकत नाही. फार तर पक्षाच्या दृष्टिकोनाने संपर्क मंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना समाधान वाटावं, त्यांनी इकडे चलबिचल होऊ नये किंवा इकडे तिकडे जाऊ नये म्हणून संपर्क मंत्री म्हणून करतात. पुण्यामध्ये अजितदादा पुन्हा पालकमंत्री पदावर आल्यापासून अनेकांनी चंद्रकांत दादांना पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याचे मनसुबे रचले होते. त्यात अगदी स्वपक्षीय कार्यकर्ते सुद्धा मागे नव्हते. म्हणूनच स्वतः चंद्रकांत पाटील यांनीच आपण कुठेही जाणार नसल्याचा संदेश देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासकीय आढावा बैठकांचा धडाका सुरूच ठेवलाय. पण अजित पवार यांची कार्यपद्धती पाहता पुणे भाजप आणि राष्ट्रवादीची ही नवी राजकीय सोयरी पुढे कशी वळण घेते हे पाहणं रंजक असेल. पुणे पालकमंत्री पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीनं बाजी मारली असली तरी भाजपवाल्यांनी आता चंद्रकांतदादा हे आमचे सहपालकमंत्री म्हणून असतील असा नवा स्टँड घेतल्यामुळे पुण्याच्या राजकारणात भविष्यात दादा विरुद्ध दादा हा सामना पुन्हा नव्याने बघायला मिळणार आहे यात शंका नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. 3 पक्षांच्या सरकारमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. कारण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. खरं तर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतर देखील दाव्यांचं सत्र काही थांबताना दिसत नाहीये. पाहूयात. मुख्यमंत्री आहेत, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री राहणार आहेत. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना आम्ही एकत्रितपणे पुढच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या स्पष्टीकरणानंतरही मुख्यमंत्री बदलाची चर्चा काही थांबायचं नाव घेत नाहीये. राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नेत्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदावरून जणू रस्सीखेचच सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा या चर्चेला तोंड फुटलंय. देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जाते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर शिक्कामोर्तब केलंय. भाजपाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे, पण
परिस्थितीनुसार निर्णय होत असतात. शेवटी आमचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड आणि आमचे तीनही नेते राज्याचे हे बसून जो निर्णय करतील तो अंतिम आहे, त्याला मान्यता असणार आहे आमची. पण व्यक्त होणे आणि भावना व्यक्त करण्यात मला वाटतं काही अडचण नाही. राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री बदलाची अनेक वेळा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. काही दिवसांपूर्वीच यावरून राजकीय दावे प्रतिदावे करण्यात आले होते. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण देत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा दावा केला होता. तसंच शिंदेंच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलंय. पण आता भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाली आहे. तर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं यावरही खोचक प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत, कोणाला वाटतं अजितदादा व्हावेत, मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत. हे आपण वाटतं याच्यावर राजकारण चालत नाही. तर जो ह्याचा निर्णय योग्य वेळेला तसं घेतील ना, आपले जे काही नेते आहेत ते नेते निर्णय घेतील. मला आता मी आजच बोललो की मलाही असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब चांगला नेता हा केंद्रामध्ये गेला पाहिजे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे भाजप शिवसेना युतीचं सत्ता समीकरण बदललंय. सत्तेतील नव्या वाटेकऱ्यामुळे युतीतील मोठा भाऊ म्हणून घेणाऱ्या भाजपला त्यागाची भूमिका स्वीकारावी लागली आहे. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी अजित पवार गटातील मंत्र्यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यामध्ये अजित पवारांची राजकीय पावर दिसून आली आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आगामी काळात अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी असल्याची त्यांच्या समर्थकांना अपेक्षा आहे. मात्र भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत भाजपही मागे नसल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोकणातल्या दोन नेत्यांमध्ये मोठा वाद निर्माण झालाय आणि वादाचं कारण ठरलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेण्याचा मुद्दा. नेमकं काय झालंय पाहुयात या रिपोर्टमधून. उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यात जोरदार जुंपली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत नुकतेच परदेश दौऱ्यावर गेले होते. लंडनला जाण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घालून द्या हे सांगण्याकरता वैभव नाईक भेटले होते असा दावा उदय सामंतांनी केला होता. मी लंडनला जायच्या आदल्या रात्री वैभव नाईक हे मला स्वतः भेटलेले होते शिंदे साहेबांबरोबर येणार म्हणून. त्याचं उत्तर त्यांनी पहिलं द्यावं. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेल्या दाव्याचा आमदार वैभव नाईक यांनी जोरदार समाचार घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायला उदय सामंतांची गरज नसल्याचा जोरदार पलटवार आमदार वैभव नाईक यांनी केला. उदय सामंतच मुख्यमंत्र्यांची भेट घ्या असा आग्रह करत होते असा दावाही वैभव नाईकांनी केला. खरं तर एकनाथ शिंदेंना भेटायचं असेल तर मला उदय सामंतांची गरज नाही किंवा एकनाथ शिंदेकडे असेल तर ते माझ्या मागे लागलेले होते. परंतु उदय सामंत ज्या भूमिकेतनं आपल्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सगळी शिवसेना आहे ती सगळी शिवसेना मी घेऊन असं सांगितलं होतं आणि त्यांच्याबरोबर कोण गेले नाहीत. त्यांनी आपण जे काही शिंदेना सांगितलं होतं ते आपण किती पूर्ण केलं ह्याची त्यांनी खरं तर आपल्या मनाला जाणीव करून घ्यावी. कोकणातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. उदय सामंत आणि वैभव नाईक यांच्यात जुंपली आहे. तर महायुतीतही खणाखणी सुरू झाली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं लोकसभेची जागा आपल्या पक्षाची पारंपरिक जागा असल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेतील नेते एकमेकांना आपल्या पक्षात येऊन लढण्याचं आवाहन करतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणात चांगलाच राजकीय तिढा निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय. सिंधुदुर्गहून विशाल रेवडेकर सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा संशय व्यक्त केलाय. मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन निर्णायक टप्प्यावर पोहोचलेलं आहे आणि त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मात्र कोणता डाव धोक्याचा ठरू शकतो पाहुयात. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात गट तयार केले जाण्याची भीती मनोज जरांगे पाटील यांनी बोलून दाखवली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जालन्यातल्या आंतरवाली सराटीत उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दखल घ्यायला भाग पाडलं होतं. सध्या राज्याच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे पाटील राज्याच्या विविध भागात जाऊन मराठा समाज बांधवांसोबत संवाद साधतायत. बीड आणि अहमदनगरच्या जामखेड खर्डा इथे त्यांचं जोरदार स्वागत झालं.
यावेळी घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या. सरकार शेवटचा डाव टाकू शकतं ही शक्यता आहे. एक गट तयार करू शकतं आपल्यात मतभेदाचा. भावांना तुम्हाला आजच सांगून ठेवतो, जर तसा प्रकार झाला तर सगळ्यांनी उठायचं, त्याच्या घरी जायचं, डायरेक्ट त्याच्या पायावर डोकं ठेवायचं. एवढ्या वेळेस तो पाय पडून सांगतो, स्वतःच्या स्वार्थासाठी काही करू नको, जातीच्या स्वार्थासाठी लढ. सरकार मराठा आरक्षण आंदोलनात शेवटचा डाव टाकून फूट पाडण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत असल्याचं सरकारच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. समाजामध्ये फूट पाडून त्यांना काय मिळणार आहे? समाजामध्ये ना फूट पडली पाहिजे, ना दोन समाज एकत्र एकमेकाच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे. ही भूमिका कधी सरकारची नव्हती, राहणार नाही. आरक्षणासाठी जेवढं काही सहकार्य करता येईल, जेवढं काही प्रयत्न करता येईल, आणि कन्फर्म आरक्षण ज्याला कोणी हलवू शकत नाही हे देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. सरकारनं उपोषण सोडण्यासाठी अनेक डाव टाकल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभेतून सांगितलं. पण ठोस निर्णय होत नसल्यानं त्यांच्या डावाला भुललो नाही आणि ते उलटवून लावल्याचंही त्यांनी नमूद केलं. आता 14 तारखेच्या आंतरवाली सराटी इथल्या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात याविषयी उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकवर जाण्याआधी एक महत्त्वाचं, उपमुख्यमंत्री अजित पवार गटासोबत 41 आमदार आहेत आणि त्यांची नावं मीडियात आणि सोशल मीडियात देखील झळकली. मात्र एक नाव या यादीमध्ये नव्हतं. ते नाव कुठलं पाहूयात. याच संदर्भातला आमचा खास रिपोर्ट अगदीच थोड्या वेळात, त्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.